मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे. दरवर्षी सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा उत्तरायणाची सुरुवात होते आणि तो दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्याची उत्तरेकडे वाटचाल सुरू होते, ज्याला अत्यंत पवित्र कालखंड मानला जातो. देशभरात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. कोठे तिळगुळ वाटून प्रेमभाव वाढवतात, तर कोठे पतंग उडवून आनंद व्यक्त करतात. धार्मिकदृष्ट्या या दिवशी गंगास्नान, दानधर्म करण्याला आणि देवपूजेला विशेष महत्त्व आहे. आज आपण या पावन सणासंदर्भात सांगितली जाणारी एक प्राचीन पौराणिक कथा अनुभवूया. ही कथा सौर पुराणातील वैवस्वत खंडात वर्णिली असून धर्मराज अर्थात यमदेव यांच्या महिमेशी निगडित आहे. मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. ही कथा शेवटपर्यंत मन लावून ऐका. का म्हणता? कारण या कथेत पुढे जे घडले आहे ते अत्यंत अद्भुत आणि रोमहर्षक आहे. या कथेमध्ये आपल्याला धर्मपालनाचे महत्त्व आणि मकर संक्रांतीशी जोडलेली एक सुंदर दंतकथा समजून घेता येईल. त्यामुळे कथा पूर्ण ऐका, म्हणजेच शेवटपर्यंत तुम्हाला एका अनमोल संदेशाची प्राप्ती होईल आणि मनही रमून जाईल. तर चला आता भक्तिभावाने कथा ऐकूया. प्राचीन काळची गोष्ट आहे. नैमिषारण्य नामक पुण्यभूमीतील विशाल वनात शौनकादी हजारो ऋषीमुनी तपस्येला बसले होते. एके दिवशी त्या ऋषींनी परमज्ञानी सूत महर्षींना नम्रतेने विनंती केली, हे भगवन, आम्हाला धर्मराजाच्या व्रताची कथा, त्याचे विधान आणि माहात्म्य आपल्या मुखातून ऐकायला अतिशय आवडेल. कृपया आम्हाला ती कथा सांगून धर्मशिक्षा द्या. सूत महाराजांनी ऋषींची भक्तिभावाने केलेली प्रार्थना ऐकली आणि ते प्रसन्न झाले. सूत महर्षी आशीर्वाद देत म्हणाले, हे ऋषीजन हो, मानव कल्याणाची इच्छा ठेवून तुम्ही मला ही कथा सांगण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आज मी आपल्याला धर्मराजाची एक उत्तम कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्याने लोकांना या लोकात सुख आणि मृत्यू पश्चात स्वर्गप्राप्ती होईल. तेव्हा श्रद्धेने ऐका. ऋषी मुनी उत्सुकतेने स्थिर झाले आणि सूत महर्षी कथानक सुरू करू लागले. सूत महाराज कथा सांगू लागले. पूर्वीच्या काळी महोदयपूर नावाचे एक नगरी होते. त्या नगरीत राजा बब्रुवाहन धर्मपूर्वक राज्य करत होता. राजा बब्रुवाहन हा अत्यंत धर्मपरायण आणि दयाळू राजा होता. तो गोमाता, ब्राह्मण आणि गरजू अतिथी यांची मनोभावे सेवा व आदर करत असे. त्याच्या राज्यात हरिदास नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते. हरिदास हा श्री विष्णूंचा परम भक्त आणि तपस्वी पुरुष होता. त्यांची पत्नी गुणवती ही तितकीच सुशील, पतिव्रता आणि धर्मनिष्ठ स्त्री होती. पती पत्नी दोघेही अत्यंत भक्तिमान आणि सदाचार्य होते. गुणवतीनं आपल्या आयुष्यात जवळजवळ सर्वच प्रसिद्ध देवी देवतांची उपासना आणि व्रतांचे पालन केले होते. गणपतीची उपासना असो की हरताळिकासारखे पार्वती देवीचे व्रत, रामकृष्ण जन्माष्टमी असो की महाशिवरात्रीचे व्रत, ती प्रत्येक सण उत्सव भक्तिभावाने पाळत असे. दर एकादशीला ती श्रद्धेने उपवास करून भगवान विष्णूची पूजा करत असे. एवढेच नव्हे तर ती आपल्या क्षमताप्रमाणे दानधर्मही करी आणि घरात आलेल्या पाहुण्यांचे नेहमी आदरातिथ्य करत असे. कुलशील आणि धार्मिकतेत जीवन व्यतीत करून अखेर गुणवती वृद्धावस्थेत पोहोचली. एके दिवशी विधीचा वेळ पूर्ण होताच गुणवतीचे निधन झाले. तिच्या अंगची प्राणज्योत मालवली आणि ती शांत झाली. घरातील कुटुंबीय शोकमग्न झाले. पण गुणवतीने आयुष्यभर सत्कर्म केले होते. त्यामुळे यमदूत, यमराजाचे दूत देखील तिला घेण्यासाठी येताना आदरभावाने आले. गुणवतीचे पाप करणारे आयुष्य नव्हतेच. तिने धर्माचरण केला असल्याने यमदूतांनी तिच्या आत्म्याला कुठलाही त्रास न देता आदरपूर्वक साथ दिली. त्यांनी गुणवतीचा आत्मा अलगद स्वतःसोबत घेतला आणि यमराजाच्या लोकाकडे प्रस्थान केले. यमराजाचे लोक पृथ्वीच्या दक्षिण दिशेस थोड्या अंतरावर अंतरिक्षात वसलेले आहे. तिथे धर्मराज यमदेवाचे एक भव्य नगर आहे. पापी लोकांना ते स्थान अत्यंत भयावह भासते, कारण तिथे त्यांच्या पापांसाठी शिक्षा ठरवली जाते.
पण पुण्यवान आत्म्यांसाठी तेच नगर दिव्य वैभवाने चमकणारे आहे. धर्मराजांचे संपूर्ण नगर तब्बल 1000 योजन अतिशय विस्तीर्ण आकाराचे आहे आणि चौकोनी आकृतीचे आहे. त्या नगराला 4 मोठे भव्य दरवाजे आहेत. शहरात सर्वदूर विविध रत्नांनी अलंकृत अशी चमक दिसते. जागोजागी गोड भजन गीते ऐकू येतात. वाद्यांचे मंगलस्वर निनादत असतात. या नगरीला 7 परकोट्यांची संरक्षण व्यवस्था आहे. नगराच्या मध्यभागी अत्यंत देखणे असे धर्मराज यम मंदिर स्थित आहे. ते मंदिर रत्नजडित असून त्याचा प्रकाश अग्नी, वीज आणि प्रखर सूर्य यांसारखा तळपता आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंतचे पायऱ्या स्फटिक मणीपासून बनवलेल्या आहेत आणि अंगणही हिऱ्यांनी झळारून उठले आहे. मंदिराच्या मध्यभागी एका अद्वितीय दिव्य सिंहासनावर स्वयं धर्मराज भगवान विराजमान झालेले आहेत. त्यांच्या निकटच चित्रगुप्त महाराज बसले आहेत. चित्रगुप्त हे धर्मराजांचे सचिव असून मृत जीवांच्या पाप पुण्याचा हिशोब वाचून धर्मराजांना ऐकवण्याचे कार्य ते करतात. यमदूत गुणवतीला घेऊन या दिव्य दरबारात पोहोचले. तो अलौकिक परिसर, देवांचे न्यायासन पाहून गुणवती घाबरून गेली. ती थरथरत मान खाली घालून आदराने उभी राहिली. तिचे हृदय धडधडू लागले. समोर धर्मराज यमदेव आसनावर होते. आजूबाजूला यमदूत आणि चित्रगुप्तांची उपस्थिती होती. चित्रगुप्तांनी आपल्या हातातील पुड्या पापांच्या खात्रीची मोठी जंत्री उघडली आणि गुणवतीने जन्मभर केलेल्या सत्कर्मांचे आणि कुठे काही पाप असेल तर त्याचे विवरण वाचून दाखवले. धर्मराजांनी ते निरीक्षण केले. गुणवतीने आयुष्यभर हरिहरी, विष्णू, शिव इत्यादी देवतांची भक्ती आणि आपल्या पतीची सेवा अतिशय निष्ठेने केलेली पाहून धर्मराज प्रसन्न झाले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव आले. पण अचानक धर्मराजांच्या मुखावरील भाव बदलले आणि किंचित उदासीची छटा तिथे उमटली. गुणवतीने डोळे वर करून पाहिले तर धर्मराजांचा चेहरा काहीसा खिन्न दिसत होता. गुणवती घाबरली. तिने दोन्ही हात जोडून विनम्रतेने धर्मराजांना प्रश्न केला, हे प्रभू, मी तर जन्मभर शक्य तितके पुण्यकर्म आणि उपासना करण्याचा प्रयत्न केला. माझ्या समजुतीप्रमाणे कोणतेही पापकृत्य मी जाणून बुजून केलेले नाही. तरी देखील आपल्या मुखावर उदासी का आहे? कृपया मला माझी चूक समजावून सांगा, असे ती कातर स्वरात म्हणाली. धर्मराजांनी गुणवतीची व्याकुळता पाहिली. ते गंभीर आवाजात बोलू लागले, हे देवी, खरे आहे की तू आपल्या व्रत उपवासांनी सर्व देवतांना संतुष्ट केलेस. प्रत्येक देवाचा तू मान ठेवलास. पण माझ्या म्हणजे धर्मराजाच्या नावाने मात्र तू कधी काही पूजा अर्चा किंवा दान केलेले नाहीस. इतर सर्व देवांना तू भक्तीने प्रसन्न केलेस, पण मी मात्र उपेक्षित राहिलो. धर्मराजांचे शब्द ऐकताच गुणवतीला आपल्या अज्ञानाची जाणीव झाली. तिला फार पश्चाताप झाला. ती तत्क्षणी धर्मराजांच्या चरणी लीन झाली आणि गहन पश्चातापाच्या भावनेने म्हणाली, हे भगवान, मला माफ करा. तुमची उपासना करण्याची माहितीच मला नव्हती आणि त्यामुळेच माझ्याकडून चूक घडली. आपल्या नावाने व्रत किंवा पूजा केली नसल्याचा मला खूप खेद होतो आहे. कृपया आता मार्गदर्शन करा की मी आपली कृपा कशी मिळवू शकते. मला परत मानवजन्म मिळाला तर मी नक्की आपल्या भक्तीचा प्रसार आणि प्रायश्चित करू इच्छिते. गुणवतीने अश्रू भरल्या डोळ्यांनी प्रार्थना केली. धर्मराजांनी तिची निष्पाप वृत्ती आणि पश्चात्ताप पाहिला. यमदेव प्रसन्न होत म्हणाले, गुणवते, चिंता करू नकोस. मी तुला अशी तरतूद सांगतो ज्यामुळे माझी कृपा तुला लाभेल. लक्षपूर्वक ऐक. सूर्यदेव जेव्हा दक्षिणायन समाप्त करून उत्तरायणास सुरुवात करतात, त्या शुभक्षणी जे मकर संक्रांतीचा पवित्र दिवस येतो, त्या दिवसापासून तू माझ्या नावाने एक व्रत सुरू करावे. पौष महिन्यातील मकर संक्रांतीपासून आरंभ करून पुढील संपूर्ण वर्षभर दररोज श्रद्धेने माझी कथा ऐक आणि माझी पूजा कर. कोणत्याही प्रसंगात या व्रतामध्ये खंड पडू देऊ नकोस. आपत्कालीन परिस्थिती आली
तरीही तू हे व्रत थांबवू नकोस. वर्षभर आपल्या आचार विचारांमध्ये धर्मपालनाचे नियम कटाक्षाने पाळत राहा. धर्मपालनाची काही मुख्य तत्वे लक्षात ठेव. प्राप्त परिस्थितीमध्ये संतोष मानणे आणि धैर्य न सोडणे, क्षमेने वागणे, नियम व संयम पाळून मनावर नियंत्रण ठेवणे, दुसऱ्याची वस्तू चोरू नये, अस्तेय, परस्त्री किंवा परपुरुष यांच्याबद्दल मनातही वाईट विचार न येऊ देणे, म्हणजे मनाची आणि शरीराची शुद्धता राखणे, इंद्रियांचे विलासी प्रवृत्तींवर विजय मिळवणे, बुद्धी पवित्र ठेवणे वा वाईट विचार दूर ठेवणे, सतशास्त्रांचे अध्ययन आणि भगवंताचे नामस्मरण किंवा कथा कीर्तन करीत राहणे, आपल्या शक्तीनुसार दान पुण्य करीत राहणे, सत्य बोलणे व सत्याचरण करणे आणि कोणावरही क्रोध न करणे. हे धर्माचे दशांग 10 लक्षणे आहेत. वर्षभर तू या सद्गुणांचा अभ्यास व आचरण कर. दररोज नियमाने माझी कथा श्रवण कर आणि पूजा अर्चा कर. या माझ्या कथाव्रताचे नियमित पालन करणाऱ्या साधकाला परम मंगल लाभते. धर्मराज क्षणभर थांबले आणि पुन्हा बोले, जेव्हा पूर्ण वर्षभर हे व्रत पूर्ण होईल तेव्हा पुढच्या वर्षी जे मकर संक्रांतीचे पुण्य दिवस येईल त्या दिवशी तुला या व्रताचा उद्यापन करायचा आहे. त्या दिवशी विधीपूर्वक सर्व पूजा अर्चा करून व्रत पूर्ण केले जाईल. उद्यापनाच्या दिवशी तू आपल्या सामर्थ्यानुसार माझी एक सुंदर प्रतिमा तयार कर. त्या मूर्तीची भक्तिभावाने स्थापना करून तिला पंचामृताने स्नान घाल आणि षोडशोपचारांनी पूजा कर. माझ्यासोबतच माझे सचिव चित्रगुप्त यांचीही पूजा अर्चा कर. नैवेद्याला काळे व पांढरे तीळ मिसळून बनवलेल्या लाडवांचा भोग अर्पण कर. त्या दिवशी आमच्या पूर्ण प्रसन्नतेसाठी एखाद्या विद्वान ब्राह्मणाला आमंत्रित करून देवपूजा व हवन करव. त्यानंतर त्यालाही आदराने भोजन घाल. बरोबरीने बांसाची टोपली भरून 5.25 सेर ज्वारी किंवा इतर धान्य देवळात किंवा गरजू ब्राह्मणाला दान कर. हा धान्यदान महान पुण्यदायी मानला जातो. स्वर्गलोकात चढून जाण्यासाठी मदत होण्यासाठी धर्मराजाच्या देवळात सोन्या चांदीची छोट्या शिडीसारखी वस्तू अर्पण करावी असंही सांगितले आहे. तसेच आपल्या श्राद्धासाठी आणि या मृत्यूलोकातील लोकांच्या उपकारासाठी तू शक्य असेल तेव्हा एका सुंदर पलंगासहित मऊ गादी, उत्तम रजई पांघरुण, उशी अशी शय्या दान कर. गरजूंना ऊब मिळावी यासाठी उत्तम लोकरी कंबल दान कर. प्रवासांना आधार मिळावा म्हणून लाकडी काठी दंड दान कर. तहान लागलेल्या प्रवाशांसाठी पाण्याचे भांडे, पितळेचा लोट दान ठेव आणि 5 प्रकारची नवीन वस्त्रे या सर्व विधीसाठी अर्पण कर. आपल्या क्षमतेनुसार जितके शक्य तितके पदार्थ व वस्तू दान करण्यात येऊ देत. ज्यांना आर्थिक क्षमता अधिक आहे त्यांनी अधिक उदारतेने दानधर्म करावा, जेणेकरून समाजाचा फायदा होईल. आपणही समर्थ असाल तर शेवटी एक गोवंशाचे दान करणे अत्यंत पुण्यदायी ठरेल. धर्मराजांनी व्रताच्या पूर्ण तपशिलांसहित सर्व निर्देश गुणवतीला समजावून सांगितले. धर्मराजांच्या मुखातून हा सर्व उपाय आणि व्रतविधी ऐकून गुणवतीच्या डोळ्यात आशेचे किरण चमकले. तिने आदरानं हात जोडले आणि म्हणाली, हे धर्मप्रभू, आपण मला उद्धाराचा मार्ग दाखवला याबद्दल मी अनंत कृतज्ञ आहे. मला पुन्हा एकदा मानवजन्म मिळून हे सर्व व्रत उपाय करण्याची संधी हवी आहे. कृपा करून मला यमदूतांच्या बंधनातून मुक्त करून पुन्हा मृत्यूलोकात भूतलावर पाठवा. आपल्या आज्ञांचे नक्की पालन करून मी वर्षभर हे धर्मराज व्रत करीन व आपल्या कथेला लोकांपर्यंत पोहोचवीन. गुणवतीने उत्कटतेने विनंती केली. गुणवतीची तळमळ आणि भक्ती पाहून धर्मराज अत्यंत संतुष्ट झाले. त्यांनी मान डोलवली आणि म्हणाले, तुझे जीवन शिल्लक आहे गुणवते. तू मानव लोकात परत जा आणि हे व्रत यथाशास्त्र पूर्ण कर. धर्मराजांनी तिला मृत्यूलोकात परत जाण्याची परवानगी दिली. त्या क्षणाला धर्मराजांनी आपल्या काठीने हलकेच जमिनीवर टकटक केले आणि त्यांच्या कृपेने गुणवतीच्या निर्जीव शरीरात पुन्हा प्राण संचारले. इकडे पृथ्वीवर गुणवतीचा मृतदेह ठेवला होता. कुटुंबीय शोक करत होते. इतक्यात आश्चर्यकारक घटना घडली.
गुणवतीनं हलकेच श्वास घेतला आणि तिचे डोळे उघडले. जणू मृत व्यक्ती परत जिवंत झाल्यासारखे घडले. तिचे पुत्र आनंदानं ओरडले, "आईला शुद्ध आली! आमची आई परत जिवंत झालीये!" त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि आनंद मिश्र भाव होते. पती हरिदासही आश्चर्यचकित झाले. काही क्षणांपूर्वी ज्यांचे जीवन संपले असे मानले, ती गुणवती पुन्हा शुद्धीवर येत होती. गुणवती हळूहळू उठून बसली. देवाच्या कृपेने तिला पुनर्जन्म लाभला होता. परिवाराने तिला सावरले. तिने स्वतःवर आलेले अद्भुत अनुग्रहाचे घटनेबद्दल ईश्वराला धन्यवाद दिले. मग गुणवतीने पती आणि मुलांना शांतपणे आपल्याबरोबर घडलेल्या साऱ्या घटना कथन केल्या. तिने यमलोकाचा दिव्य अनुभव, धर्मराजांचे बोल आणि आपल्याला मिळालेल्या आदेशाबद्दल एक एक करून सांगितले. हे अघटित ऐकून हरिदास आणि कुटुंबीय थक्क झाले. तिचा पती भारावून गेला आणि कृतज्ञतेने डोळे मिटून भगवान धर्मराजांना नमन करू लागला. सर्वांनी ठरवले की गुणवतीला मिळालेल्या या आदेशाचे पालन करायचेच. अशी देवकृपा लाभल्यावर गुणवत्ता आता निर्धारपूर्वक धर्मराजांच्या व्रताची तयारी करू लागली. काही दिवसांनी मकर संक्रांतीचा शुभ दिवस उगवला आणि गुणवतीने त्या दिवसापासून धर्मराज व्रत आरंभ केले. पौष महिन्याची ती पवित्र सकाळ होती. गुणवतीने अंघोळ करून शुद्ध वस्त्रे परिधान केली आणि घरातच धर्मराजांची प्रतिमा ठेवून पूजा सुरू केली. तिने प्रथम आपल्या कुलदैवताचे स्मरण केले आणि नंतर यमराज धर्मराजांचे ध्यान धरले. ती दररोज सकाळी प्रथम भगवान धर्मराजांची कहाणी स्मरण करी, त्यांच्या महिमेचे पठण करी आणि मग दिवसभर आपल्या कर्मांत धर्मराजांनी सांगितलेल्या तत्वांचे पालन करी. सूनबाई, मुलं यांनाही ती प्रेमाने या व्रतामध्ये सहभागी करून घेत असे. जेवणात तिने काही बंधने स्वीकारली होती. तिने मांसाहार अभक्षाला हात लावला नाही. दर सोमवारी उपवास, शनिवारी शनिदेवाच्या नावाने तेल व दीपदान अशा काही गोष्टीही करू लागली. अर्थात हे सर्व करत असताना तिने सर्वात महत्वाचे धर्मराजांची दैनिक पूजा व कथा यांत खंड पडू दिला नाही. राम, सीता, शिव, दुर्गा अशा उपासना जशा ती करत होतीच, पण आता रोज संध्याकाळी ती कुटुंबासमोर बसून धर्मराजांची कथा सांगू लागली. वर्षभराचे ते दिवस भक्तिमय वातावरणात जाऊ लागले. गुणवतीने धर्मराजाने सांगितलेले 10 धर्मलक्षणे उरात कोरून ठेवले होते. प्रसंग कसोटीस लागणारा आला तरी ती संतुलित आणि शांतच राहिली. कुणी चुकलं तर माफ करण्याचा गुण तिने वाढवला. मनात वाईट विचार येऊ नयेत म्हणून ती भगवन नाम सतत जपत असे. गावातील दीनदुबळ्यांना ती आपल्या परीने मदत करू लागली. वर्षभर तिने भक्ती आणि परोपकार यांची सांगर घालत जीवन व्यतीत केले. तिला आता भीती नव्हतीच, कारण मृत्यूलाही तिने परतवून लावलेले होते. ती यमस्वामींच्या संरक्षणाखाली होती. असे करता करता 12 महिने पूर्ण झाले. पुन्हा एकदा पौष महिन्यात मकर संक्रांतीचा दिवस उगवला. गुणवतीने धर्मराज व्रताचे उद्यापन विधीपूर्वक पार पाडण्यासाठी तयारी केली. तिने आपल्या कुटुंबासह प्रथम नदीवर जाऊन पवित्र स्नान केले. घरी परतल्यावर अंगण सुशोभित करून सुंदर रांगोळ्या काढल्या. तिने वर्षभराच्या आपल्या सावित्री समान तपस्येची परिणती या दिवशी करायची होती. योग्य मुहूर्तावर विद्वान पुरोहितांना बोलावून तिने धर्मराजांच्या सुवर्णमूर्तीची प्रतिष्ठापना केली. धर्मराजांची आणि चित्रगुप्तांची एकत्र पूजा करण्याचा मान त्या दिवशी हरिदासांच्या घराण्याला मिळाला होता. पावन मंत्रघोषात गुणवतीने षोडशोपचार पूजा अर्पण केली. तीळगुळाचे लाडू तयार करून नैवेद्य दाखवला. व्रतकाल पूर्ण झाल्याच्या आनंदाश्रूंनी तिचे डोळे भरून आले होते. ती मनोमन धर्मराजांना धन्यवाद देत होती. पूजेनंतर तिने गरजू स्त्री पुरुषांना वस्त्रदान केले, अन्नदान केले, ब्राह्मण देवांना भोजन घातले आणि दक्षिणा दिली. आपल्या अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ तिने सोन्याची एक छोटी प्रतिकात्मक शिडी अर्पण केली, ज्यामुळे स्वर्गारोहण सुलभ होईल अशी श्रद्धा होती. गुरुवर्य आणि ज्येष्ठ मंडळींनी गुणवतीला आशीर्वाद दिले.
सर्वांनाच वाटत होते की हे सगळे एक स्वप्न तर नव्हते ना. वर्षभराचे व्रत पूर्ण करून गुणवती समाधानी झाली. तिने आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे कार्य साध्य केले होते. पुढे ती आपल्या पती मुलाबाळांसह काही वर्ष सुखाने जगली. तिने इहलोकात पुन्हा एक नवा आदर्श स्थापून दिला होता. काळाच्या प्रवाहानुसार काही वर्षांनंतर गुणवतीचे आयुष्य पूर्ण झाले आणि तिच्या मृत्यूची वेळ आली. मात्र यावेळी तिच्या मनात किंचितही भय नव्हते, कारण ती स्वतः धर्मराजांची परमभक्त झाली होती. ज्या यमदूतांना कधी जीव घेऊन जाताना पाहून लोक घाबरतात, तेच यमदूत त्या संध्याकाळी फुलांच्या सुगंधात गुणवतीच्या द्वारी हजर झाले. त्यांनी अत्यंत आदराने गुणवतीची आत्मा त्यांच्या दिव्य पालखीत बसवली. परिवार शोकाकुल असला तरी त्यांच्या मनालाही एक समाधान होते की आमच्या मातृसमान गुणवतीला थेट देवलोकाची दारे खुली होती. गुणवतीचा आत्मा यमदूतांच्या सोबत पुन्हा एकवार यमपुरीत पोहोचला. या खेपेस धर्मराजांच्या नगरीत तिला भय नव्हते. उलट यमराज स्वयं तिला सामोरे आले. यमदेवाने प्रेमाने तिचे स्वागत केले आणि स्वर्गात तिचे स्थान निश्चित केले. तिच्या वर्षभराच्या उपासनेमुळे देवदेवताही प्रसन्न झाले होते. स्वर्गलोकात गुणवतीचा मोठा मान झाला आणि तिला इंद्रसभेत आदराचे स्थान मिळाले. गुणवतीने पुढे सदैव स्वर्गातील दिव्य सुखांचा उपभोग घेतला आणि तिचे नाव धर्मपरायण स्त्री म्हणून अमर झाले. नैमिषारण्यात ऋषी मंडळी मोठ्या तल्लीनतेने ही कथा श्रवण करत होते. कथा समाप्त झाल्यावर सूत महर्षी पुढे म्हणाले, हे मुनिजन हो, ज्या घरात स्त्री अथवा पुरुष श्रद्धापूर्वक धर्मराज भगवानाच्या या व्रतकथेचे पालन करतील किंवा ही कथा ऐकतील, ते सर्व दुःखातून मुक्त होतील. सर्व प्रकारचे पुण्यकर्म केल्याचे फळ त्यांना मिळेल आणि पापांचा नाश होईल. मृत्यूसमयी ज्यांना यमदूत येतात ते देखील अशा धर्मपरायण व्यक्तींना आदराने परलोकाची वाट दाखवतात. धर्मराज स्वतः त्यांच्यावर प्रसन्न होतो आणि जीवात्म्याला मोक्ष मार्गावर नेण्यास सहाय्य करतो. ज्याप्रमाणे गुणवतीला मृत्यू लोकातच धर्मोपदेश मिळाला आणि तिने मुक्ती मिळवली, त्याप्रमाणे या कथेचा श्रवण मनुष्याला भवभीतीतून मुक्त करून सद्गती प्रदान करू शकतो. मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या या धर्मराज व्रताची महती अपरंपार आहे. आजही कुणी हा व्रत करण्याची इच्छा ठेवत असेल तर गुणवतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भक्तिभावाने 1 वर्ष प्रयत्न करावा. निश्चितच मनोकामना पूर्ण होईल. ही होती धर्मराज आणि गुणवतीची कथा, जिला धर्मराजची कथा असेही म्हणतात. अशा पवित्र कथा आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे पुराण रूपाने सोपवल्या आहेत. त्यांचे स्मरण ठेवून आपल्यालाही जीवनात धर्म आणि सद्गुण यांचे पालन करण्याची प्रेरणा मिळो. सूत महाराजांचे कथन पूर्ण झाले. शौनकादी ऋषींनी धन्य आहे म्हणून उद्गार काढले आणि सर्वांनी एकमुखाने धर्मराज आणि गुणवतीच्या कथेला वंदन केले. त्या पवित्र वनात आध्यात्मिक आनंद पसरला होता. कथा श्रवण करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात धर्मपालनाची ज्योत तेवत होती. कथा इथे समाप्त झाली. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशा आणखी सुंदर धार्मिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.